सगळ्यांचं आलं पाहिजे याच्यामध्ये. मजा करा तिकडे डेक लागले बघा गाडा. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद. मी घेऊ लागलो घे ना. नमस्कार विद्यार्थी मित्रो, जोरदार एकदा टाळ्या होऊ दे. त्या ठिकाणी आपण आपल्या वनभोजन या ठिकाणी आपण सुखादेवी जवळ आपले हरीशजी सीताराम तिके साहेब यांच्या आपल्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी वनभोजन आपला आजचा कार्यक्रम घेतलेला सगळा आपल्या विनंतीने आणि माजी अध्यक्ष आपले गुरव साहेब यांच्या विनंतीने आपल्याला हा उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वप्रथम मी आपल्या प्रशालेचे या ठिकाणी प्राचार्य गुरव सर, सहकारी शिक्षक आणि आजच्या वन विभागाचे विभाग प्रमुख लिंगायत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं या ठिकाणी जोरदार एकदा स्वागत होऊ दे. दाम्पत्यांना आपल्या विद्यालयामार्फत आणि आपल्या संस्थेमार्फत आपली एक स्नेह पुष्पगुच्छ देऊन
आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. ओके, धन्यवाद सर. आजवे गावामध्ये हे उद्योजक या ठिकाणी हरीशजी तिके साहेब, इथे एक मोठं प्रस्थ पाठीमागे एक मोठं प्रस्थ या ठिकाणी आपल्या वस्तीला इथे आलेलं आहे, वास्तव्याला आलेलं आहे आणि आपलं त्याची फार मोठं विश्व आणि मोठा समूह उद्योग त्यांनी आज निर्माण केलेला आहे. कालच त्याने आम्हाला सांगितलं की आपल्याला मुंबई परिसरातील सिद्धिविनायक मंदिर हे माहिती आहे, विश्व त्यांनी आज उभं केलेलं आहे. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होईल. येत्या काही दिवसामध्ये आज दिलेला होता स्वीट त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्याला तो लाडू काल त्यांनी लगेच आपल्याला पैसे काढून तो खाऊ सर्व विद्यार्थ्यांना द्या म्हणून सर म्हणाले आणि आपण त्याची व्यवस्था केली. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन. व्हेरी गुड, खूपच छान. आपण पण सर्वांनी इथे खरं तर चांगला आनंद घेतलात. भविष्यामध्ये असा आदर्श घेऊन आपणही चांगलं काहीतरी आपलं विश्व उभं कराल. माझी सर्वांच्या वतीने सर्वांना विनंती राहील की आपल्या परिसरातली बरीचशी होतकरू आणि हुशार विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तर आपल्या माध्यमातून इथून 12वी पासआउट झालेली किंवा माझी काही विद्यार्थी असतील तर आपली एक जबाबदारी राहते की अशा जवळ येऊन आपली रिकड म्हणा किंवा एखाद्याला नोकरीची भविष्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची शाखा आहे, तर अशा त्यांच्या माध्यमातून कुठे रोजगाराची संधी मिळाली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा करून घेता येईल. तर थोडंसं आपल्याला देखील नम्र होऊन त्या सर्व गोष्टी मिळवता यायला पाहिजेत. तर या सर्व गोष्टीबद्दल पुन्हा एकदा आपण सर्व विद्यालयाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करतोय की थोडक्यात आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रस्ताविका करताय. घुमला पाहिजे त्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून सर्व ते पाठीशी लिंगायत सर की आम्हाला सुखादेवीच्या ठिकाणी आम्हाला वनभोजन करायचं आहे. आणि आमचे हरीशभाई आणि राजा तिके हे दोन भाऊ आहेत. भाऊ म्हणजे अगदी सख्य भाऊ, अगदी आपल्या घरात कुठं नांदत नाही अशा तशा दोघी जावा आहेत. त्या सुद्धा असं वाटतं की सख्या बहिणीसारख्याच. आणि हे एवढे असल्यानंतर यांचा मूळ गाव सांगायचं म्हटलं तर कणगवली आपल्या लांजा तालुक्यात. पण आमची त्यांची दोस्ती असल्याच्या पाय आणि इथं आले स्थानिक झाल्यानंतर सगळ्या उद्योगांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना असं आणखी बोललं असं त्या आणखी वाईट वाटलं असं की आपण त्या शिरोतनं वर आलेलो. सांगायचं तात्पर्य शिरोतनं वर आले आणि तुमच्यासारखेच आमच्या गरीब परिस्थितीतनं. मग त्यांना सांगायचं तात्पर्य एक आहे की तुम्ही पण असं शिकत असताना हे एवढे शिक्षक तुम्हाला एवढं ऑर्डर चांगले शिकवित असताना तुम्ही पण काहीतरी व्हायला पाहिजे. कुठल्या त्या आउटलाईनला गेलं नाही पाहिजे. कोण डॉक्टर झाला पाहिजे, कोण इंजिनियर झाला पाहिजे, शिक्षक झाला पाहिजे, सामाजिक कार्यकर्ता झाला पाहिजे. आम्ही पण शिकलो. आम्ही शिक्षणावरती पुढे गेलोच नाही. आमच्या वेळेला काहीच नव्हतं. मी जेव्हा मला वाटतं शाळेत मी सांगितलं असेल माझा पण परिचय आणि ह्या शाळेचा विद्यार्थी मी होतो. आपली जी शाळा आहे त्या शाळेचा विद्यार्थी सर्वांना माहीत नसेल, 8वीतली मुलांना माहीत नसेल, नवीन असेल. मी माझे अध्यक्ष असलो तरी संचालक आहे मी तिथं, असं नाही आहे. आमच्याकडे 3 वर्षांनी बदलत जातो अध्यक्ष, तसा बदललेला आहे. पण गेली 9 वर्षे आणि आता 12 वर्ष होतील पुढची. तरी जर मी संचालक म्हणून आहे आगव्यातल्या मुलांना माहिती असेल. पण मला माहिती आहे विश्वनाथ माझं नाव सांगतात. जसं दाखल्याला तुमचं नाव आहे ना, टोपण नाव माझं अनिल गुरव आहे. तालुक्यात ओळखणार अनिल गुरव म्हणून या नावानं ओळखतात. आता राहिला हरीशबाईंचं सांगायचं. हरीशबाईंबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. आज बॉड्या दिसतात नाही बनियन, टोटली आगवे गावात वाटल्यात टोटली. फक्त हरीशबाईंना शब्द सांगायचं, हरीशबाई असं असं पाहिजे. माझा शब्द किंवा मोडत नाहीत. बाकीचे असतील आमच्या याच्यामध्ये भावकीमध्ये. फक्त हरीशबाईंना फोन काही वस्तू असू दे, कोणाला मदत करायची असली तरी पण फक्त एक फोन करायचं, सांगायचं असं असं पाहिजे. ते देणार. ते म्हणा दादा काय पाहिजे बोला, असं बोलणार. माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत की लहान आहेत ते मला माहीत नाही, पण मला सगळे दादा म्हणतात. त्यांची व्हॅलिडिटी त्यांची आई होती, आजी होती, ती पण मला दादा म्हणायची. तिचं हे वैभव आहे सगळं. तिच्या स्मरणार्थ म्हणजे जशी सेवा केली नसेल कोणी अशी ह्या 2 भावांनी अशी केली असेल. त्या सुना तर बाजूतच राहायच्या, भरपूरच करीत होत्या. पण कुठला लेख करत नाही किंवा सुना पण करत नाही. ते आजीला असं संपलं होतं. लहान मुलाला जसं जन्म देतात तसं पायामध्ये साखल्या सुद्धा सुनसून असतात ना वाजणाऱ्या, असं तिला ज्या लहान मुलं जन्म झालं म्हणजे पहिल्या वर्षापासून 5 वर्षापर्यंत आपण मुलं सांभाळतो असे आईला सांभाळले. ते वैभव आहे त्यांचं. म्हणून त्यांचे डोळे भरून आले की आम्ही होतो कसं ना झालो कसं. मग त्याचा उपयोग जे 1 रुपया कमवतात ते 4 आणे खर्च करतात. आता सिद्धिविनायकचे इथे सांगितलं त्यांचं एक मंडळ आहे, जयंबे मंडळ म्हणून. नवरात्रातनं जे लागेल ते सगळं पुरवतं. मग त्याला खर्च किती येऊन जाईल, 1000त मी बोलत नाही, मग लाखात येऊन जाईल ना. कसं आहे असे खर्च करणारे माणसं आहेत. आपल्या शाळेसाठी पण त्यांनी सांगितले काय लागेल ती मदत सरांना माहिती आहे, बोललेलो आहे.
हे वनभोजन करण्यासाठी तुम्हाला जेवढे वर्ष येता येईल तेवढं तुम्ही इथे यायचं. तुम्हाला पाणी राहण्याची व्यवस्था ते असो का नसो, योगायोग चांगला आला की आपली 19 तारीख ठरली होती. सरांनी फोन केला, मी दादा हरीशभाईंना फोन केला, मी पण मुंबईत होतो जेव्हा. म्हटलं असं असं वनभोजन करायचं आहे, येऊन देत बोलले ते. त्याप्रमाणे आता योगायोगाला 31 तारीख भेटली. नवीन वर्ष सर्वांना त्याचा आता किती थोडे दिवस आहे, सर्वांना माझ्यातर्फे आमच्या तिके परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. तिथं आमचं शिक्षकांना शुभेच्छा देतो. सर्वांनी व्यवस्थित पुढचं नवीन वर्ष आयुष्य दीर्घ आयुष्य चांगलं जाऊ. आणखीन 2 महिन्यांनी 3 महिन्यानंतर 2 शिक्षक आमचे रिटायरमेंट होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम ज्वेलर्समध्ये करायचा आहे, चांगल्यामध्ये. ऐकलात ना, संस्था करो न करू तरी आपण सगळ्यांनी त्याला माझा पूर्ण सपोर्ट असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. हां, एक दिवस गाडी चुकली तरी चालेल, चालत जाऊ, फार लांब नाही आपण. परंतु काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपल्याला त्या माहिती होत नाही. आपल्यातलाच एक माणूस आज एवढा मोठा होतो, आपल्यातलेच काही लोक आपल्याला प्रयत्न करत असतात, मदत करत असतात, यथाशक्ती सगळ्या गोष्टी करत असतात. भविष्यामध्ये आपणही अशा पद्धतीने होणार आहात, तर याची जाणीव कुठेतरी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. तर आता पुन्हा एकदा मी मगाशी राहिलेली गोष्ट अशी की गेल्या वर्षी म्हणजे या चालू वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आपले माजी अध्यक्ष विश्वनाथजी गुरव यांनी तन मन धन अगदी यथोचित त्याने असलेला सर्वतोपरी मदत करून शाळेसाठी आणि आचार्य गुरव सर यांची या दोघांची देखील इच्छा आणि सर्व शिक्षकांची माझी सर्व शिक्षकांची इच्छातून आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये 3रं पारितोषिक सर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर या सगळ्यांसाठी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊन देत. अगदी 2 श्रेष्ठ माणसं संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत, आपल्याला माहिती नसेल, आपण बॅनर चिकटवल्याने आपण घरी गेलात, परंतु 11:30 वाजेपर्यंत सर, गुरव सर आणि आपली सर्व शिक्षक सहकारी टीम आणि दोन्ही काका दादा हे सुद्धा सगळी मंडळी ही रात्री 11:30-11 वाजेपर्यंत शाळेत होती. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये हे आपल्याला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ दे. येत्या आपल्या विद्यार्थी बघा येथून की आत्ताच आपण त्यांना निमंत्रित केलंय येत्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी 5, 6 आणि 7 त्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ येणाऱ्या आपल्या कार्यक्रमाला संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला त्याने आता इथे 21,000 रुपये भरघोस आपल्याला पारितोषिक देऊ केलेले. त्यानंतर जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या वतीने तिके परिवाराला आणि आपणा सर्वांना येतं सर्व वर्ष भरभराटीचं आनंदाचं आणि मंगलमय असं आपल्या सर्वांना जावं असं ईश्वरचरणी आणि सुखादेवी आईच्या चरणी मी ही प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक धन्यवाद सर.